स्ट्राईकला फलंदाज मोहम्मद अली शेख तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने संदीप बागवे ही जोडगोळी मैदानावरती पोहोचते ती 40+ मित्रमंडळ कणकवली क्रिकेट संघाकडनं. तर गोलंदाजीच्या आक्रमणावरती पहिलं जोखीमग्रस्त षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रतितयश वकील ॲडव्होकेट कृष्णा चव्हाण गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. ते पहिल्याच षटकामध्ये स्ट्राईक स्वतःकडे घेतले मोहम्मद अली शेख यांनी, तर नॉन स्ट्राईक या ठिकाणी संदीप बागवे ही जोडगोळी उभी ठाकते. विखुरलेली अशी क्षेत्ररक्षण व्यूहरचना व त्या विखुरलेल्या क्षेत्ररक्षण व्यूहरचनेची पाहणी आपल्या नजरेनं करतायत फलंदाज मोहम्मद अली शेख व त्यानंतर सज्ज होत आहेत ते फलंदाजीसाठी. त्याचबरोबर टेन स्पोर्ट्स मित्रमंडळ शिरवल क्रिकेट संघामध्ये राहुल अंगणे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ओसरगावचे ते देखील खेळताना दिसतील. यावेळी पहिला चेंडू आखूड टप्प्याचा बॅक ऑफ द लेनचा चेंडू मोहम्मद अली शेख यांच्या बॅटमधनं नेत्रदीपक असा फटका. चेंडू डीप मिड विकेट पर्यंत पोहोचतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल आपला ताबा ठेवेल त्याहीपेक्षा परतीची फेक होईल तोपर्यंत एकेरी धावेनं आपलं खातं हे खोललंय. ओव्हर पिच इनसाइड आउट फटका या ठिकाणी जवळ फसला होता. मात्र क्षेत्ररक्षक बराचसा दुरापास्त चेंडूपासून राहतोय. ऐन मोक्याच्या क्षणी निर्जन स्थळी चेंडू पडतोय. नोमॅन्स लँड क्षेत्रात चेंडू पडतोय. खाली इलाक्यात चेंडू पडतोय व निर्जन वस्तीत विसावलेल्या चेंडूनं एकेरी धाव घेत स्वतःचं खातं या मैदानावरती खोललंय फलंदाज संदीप बागवे यांनी. आघाडीचं षटक 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त आणि सांघिक धावफलकाचा विचार केला तर सांघिक धावफलक मैदानावरती पोहोचतोय तो नाममात्र 2 धावा धावफलकावर. अजूनही पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ असेल तो बाकी. ज्यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू ड्राईव्हचा फटका हा निघालाय. शॉर्ट थर्डमॅन वरती आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. त्यांना चेंडू सहज चकावतोय. या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन नंतर चेंडू घोषांकित क्षेत्रात पोहोचतोय. एकेरी धाव ही मिळते मोहम्मद अली शेख यांना. एकेरी धाव मिळते ती 40+ मित्रमंडळ कणकवली क्रिकेट संघाला आणि सांघिक धाव फलक आता आकार घेतोय तो अर्थातच 3 या धावसंख्येवर. अजूनही 3 चेंडू असतील ते बाकी. गोलंदाज कृष्णा चव्हाण परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडूचा टप्पा मधल्या एष्टीवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर निघतोय. चेंडूवरती फटका सजवायचा की चेंडू सोडून द्यायचा या द्विधा विवंचनेत फलंदाज मोहम्मद अली शेख जखडबंद होत आहेत व त्याचा परिणाम आपण मैदानावरती या ठिकाणी पाहतोय. चेंडू निर्धाव व त्या निर्धाव चेंडूनं आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होतोय तो समाप्त. त्यावेळी आखोड टप्प्याचा चेंडू फटका हा जवळ फसतोय. मात्र शॉर्ट हँडमॅनवरती क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोक्याच्या क्षणी त्यांच्या वज्रमुठीतनं चेंडू निसटतोय. झेलबाद होण्याची विपदा ते अरिष्ट टळतंय मोहम्मद अली शेख यांच्या डोक्यावरनं आणि 5 चेंडूंचा खेळ समाप्त. केवळ 3 धावा अंतरिम 1 चेंडू बाकी. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू सन्मानजनक पवित्रा हा मोहम्मद अली शेख घेत आहेत. चेंडूवरती आत्मघातके असा मोठा फटका न टुलविता केवळ सावध पवित्रा रिबाउंड पद्धतीचा फटका बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका धाव घेण्यापासून रोखलाय फलंदाज मोहम्मद अली शेख यांना व निर्धाव चेंडूच्या साथीनं आघाडीचं पहिलं जोखीमग्रस्त षटक समाप्त होत आहे ते गोलंदाज कृष्णा चव्हाण यांचं एक किफायतशीर मारा कंजूशी षटक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नाममात्र 3 धावाच्या धावफलकावर. गोलंदाजीसाठी रमेश चव्हाण सज्ज होत आहेत. त्यातच टेन स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाकडनं पहिलं षटक काय कमालीचं हाताळलंय. गोलंदाज कृष्णा चव्हाणनं केवळ 3 धावा खर्च केल्यात व त्या 3 धावांचं कंजूशी किफायतशीर षटक समाप्त झाल्यानंतर यावेळी गोलंदाजीमध्ये बदल हा होतोय व गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज रमेश गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. प्राथमिकता आपली दिशा ही ठरविली जाते व प्रमुख पंचांना पार करत अर्थातच सर एम्ब्रोस अल्मेडा यांना पार करत त्यांच्या ठीक डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी गोलंदाज रमेश सज्ज होत आहेत व त्यांच्या विरोधात स्ट्राईकला फलंदाज सलामीवीर संदीप बागवे. याही वेळी धीम्या गतीचा चेंडू स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू मंद गतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू वळसा घेतोय. संमिश्र पद्धतीची गोलंदाजी आपण या सामन्यामध्ये अनुभवतोय गोलंदाजाकडनं अर्थातच रमेशकडनं व निर्धाव चेंडूच्या साथीनं षटकातील पुढील चेंडू फुलर लेन पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने या ठिकाणी स्वीपचा बहारदार असा फटका हा सजविलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आपलं नियंत्रण चेंडूवरती ठेवतोय त्याहीपेक्षा योग्य वेळी केलेली फेकी दुसरी धाव घेण्याची तमाम शंका मैदानावरती समाप्त करते. निघते ती केवळ एकेरी धाव आणि सांघिक धाव फलक बदलतोय तो 4.
यावेळी पॅडल स्वीपचा देखना बहारदार फटका, चेंडू सीमारेषेपर्यंत ऐन मोक्याच्या क्षणी नैसर्गिक अडथळा कामी येतोय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या अर्थातच टेन स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघासाठी, कारण फटका हा सीमापार न होता परत एकदा मैदानाच्या आतमध्ये येतोय. एकेरी धावेची पावलं झटपट दुसऱ्या धावेकडे वळविली जात आहेत. ती मोहम्मद अली शेख त्याचबरोबर संदीप बाकवे या दोन फलंदाजांकडनं निघालेल्या 2 धाव्यांच्या साथीनं सांघिक धावफलक आता मैदानावरती बदलतोय तो 6 धावा. यावेळी लोवर फुल टॉस, परत एकदा स्वीपचा बहारदार असा फटका सजवेला आहे, मात्र फटका हवेत न टोलविता विद अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका यावेळी सजवेला आहे. परमपवित्र मायभूमीला समांतर असा फटका. यावेळी एकेरी धावेची पावलं याही वेळी दुसऱ्या धावेकडे वळविली जात आहेत व जी 2 धावांची लहर मैदानावरती उठते त्या दुहेरी धावेने सांघिक धाव फलक नाणेफेक पराभूत झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 40+ मित्रमंडळ कणकवली क्रिकेट संघ गवसणी घालतोय तो 8 धावांना. मोहम्मद अली शेख यांनी जर षटकारांची हॅट्रिक मैदानावरती साध्य केली, सलग 3 षटकार ठोकले, तर मोहम्मद अली शेख यांच्या सलग 3 षटकारांसाठी अनिकेत कांबळे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक हे पुरस्कृत होत आहे. यावेळी लोवर फुल टॉस, त्याच्यावरती परत एकदा स्वीपचा फटका हा सजविलाय. स्पर्धेचे निर्बंध ज्या ठिकाणी त्या घोषांकित क्षेत्रात चेंडू पोहोचतोय, निर्विवादपणे केवळ एकेरी धाव फलंदाज मोहम्मद अली शेख यांना मिळते याची खून अनुभवी पंच सर एमरोस अल्मेडा यांची आमच्यापर्यंत पोहोचतंय व त्या एकेरी धावे स्वरूप 2 षटक 12 चेंडूंचा खेळ देखील मैदानावरती समाप्त होतोय आणि सांघिक धाव फलकाचा विचार केला तर 11 धावा. डॉट बॉल आला 5वा. फिरतोय संदीप बागवे यांचा, तो झेलात रूपांतरित केला जातोय. परिणामतः झेल टिपला जातोय आणि झेल टिपल्यानंतर फलंदाज संदीप बागवे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज अमोल यावेळी मैदानावरती पोहोचतायत. ते फलंदाजीसाठी व अमोल यांना तोला मोलाची साथ द्यावी लागेल ती अर्थातच मोहम्मद अली शेख या फलंदाजांची. सांघिक धावफलक म्हणावं तेवढा धावफलकावरती लागलेला दिसत नाही, आतापर्यंत वरचढ ठरतोय टेन स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाचा गोलंदाजांचा विभाग. अक्षरशः दबाव तंत्र मैदानावरती अवलंबलं जात आहे, त्याहीपेक्षा एक गडीबाज सांघिक धावफलक केवळ 9 धावा. यावेळी चेंडूचा टप्पा डाव्या यष्टीवरती, टप्पा पडल्यानंतर लेग कटर पद्धतीचा चेंडू मधल्या यष्टीवरनं यष्टीरक्षक संदीपच्या हाती विसावतोय. आल्या पावली मोठा फटका टोलविण्याचं स्वप्न हे अधुरं राहतंय फलंदाज अमोल यांचं आणि निर्धाव चेंडूची होते ती सांगता. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीवरती, लेट कटचा फटका हा आलाय, जोपर्यंत शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतायत. पहिल्याच प्रयत्नात स्वतःचा यशस्वी असा ताबा चेंडूवरती ठेवला जातोय, त्याहीपेक्षा परतीची फेक ही गोलंदाज सुरतच्या दिशेने, तोपर्यंत नाममात्र एकेरी धाव या चेंडूवरती व त्या एकेरी धावेने दशकाचा उंबरठा गाठतोय, मैदानावरती 10 धावांचा पल्ला गाठतोय तो 40+ मित्रमंडळ कणकवली हा क्रिकेट संघ. यावेळी झेल टिपण्याची सुसंधी होती, अर्थातच कॉटन बॉलच्या स्वरूपात बाद करण्याची सुसंधी मोहम्मद अली शेख सारख्या कसलेल्या फलंदाजांना यावेळी जीवनदान दिले जात आहे. वज्रमुठीतनं चेंडू निसटतोय, गोलंदाजाच्या अर्थातच सुरतच्या या संधीचा फायदा घेतलाय मोहम्मद अली शेख यांनी. या संधीचा फायदा अमोल यांनी घेतलाय व एकेरी धाव घेतली ती मैदानावर. आखोड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती फटका ड्राईव्हचा निघतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत परतीची फेक करतील या ठिकाणी सूरज यांच्या दिशेने, तोपर्यंत एकेरी धाव या चेंडूवरती फलंदाजांनी घेतली आहे. जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय महत्वपूर्ण क्षणी 3ऱ्या षटकातील.
यावेळी फुलरलेन पद्धतीचा चेंडू बॅटला स्पर्श न करता त्रिफळा मैदानावरती उद्ध्वस्त केला जातोय. तो फलंदाज मोहम्मद अली शेख यांचा. एकंदरीत दुसरा हादरा सांघिक धाव फलक जैसेता 11 धावा धाव फलकावरती गडीबाद झाले. अखेर 3 षटक 18 चेंडूंचा खेळ देखील मैदानावरती समाप्त होतोय व सांघिक धाव फलकाचा विचार केला तर या ठिकाणी सांघिक धाव फलक आतापर्यंत 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ 11 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. अशी नाजूक स्थिती मैदानावरती 40+ मित्रमंडळ कणकवली क्रिकेट संघाची दिसते. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला ठाकूर अंकित ठाकूर अर्थात रवी ठाकूर आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाज सज्ज होतोय तो ललित चव्हाण. एक युवा अनुभवी गोलंदाज घरच्या मैदानावरती अनुभवी पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती आक्रमक असा फटका. मात्र चेंडू डी झोन मध्ये पोहोचतोय. घोषांकित क्षेत्रात पोहोचतोय. निर्बंधित अशा क्षेत्रात पोहोचतोय. सीमित क्षेत्रात पोहोचतोय. त्याही पेक्षा आरक्षित अशा क्षेत्रात चेंडू पोहोचतोय. एकेरी धाव असल्याचा इशारा स्क्वेअर लेग पंच प्रमुख पंचांचा व त्या एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू गोलंदाज ललित राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळी बॅक ऑफ द लेनचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा फटका अमोल यांना टोलवायचा होता. संपर्क हुकतोय. चेंडू बॅटला स्पर्श करतोय व सर्कलमध्ये कव्हर्सला चेंडू पोहोचतोय व कव्हरवरनं जोपर्यंत चेंडूची थेट फेक या ठिकाणी ललितच्या दिशेने तोपर्यंत सांघिक धाव फलक एकेरी धावेने बदलतोय तो 14. यावेळी फलंदाज रवी ठाकूर यांच्या शरीरापासून चेंडू बराच दूरवरती ठेवला जातोय. आल्या पावले आक्रमण करायचं हा प्रयत्न यावेळी असफल व त्यानंतर निर्धाव चेंडू योग्य पत्त्यावरती पडतोय तो ललित चव्हाणच्या आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती सुरेख असा फटका. डी पेक्षा कव्हरवरती क्षेत्ररक्षक तैनात. परिणामतः या ठिकाणी एकंदरीत डीप एक्स्ट्रा रवी ठाकूर यांचा फटका फसतोय. क्षेत्ररक्षक झेल टिपतोय मैदानावरती आणि झेल टिपल्यानंतर खेळ समाप्त होतोय. रवी ठाकूर यांची ते या ठिकाणी निराश वदनाने दुःखी वदनाने मैदानाचा रस्ता सोडतायत. परिणामतः पॅव्हिलियनचा आसरा हा घेताना दिसतील. त्यानंतर नवीन फलंदाज सुरेश रासव मैदानावरती दाखल होत आहेत जे खास करून लेग ब्रेक या विशेष या ठिकाणी गोलंदाजीसाठी माहीर. मात्र यावेळी ज्या रीतीने त्यांची गोलंदाजी बोलते मैदानावरती त्याच रीतीने त्यांची फलंदाजी नेमकी कोणती करामत करते ते पाहणं असेल ते उत्सुकतेचं. मात्र दुसऱ्या बाजूला सफलता प्राप्त गोलंदाज गोलंदाजीच्या आक्रमणावर सज्ज होतोय तो ललित चव्हाण. यावेळी चेंडूचा टप्पा उजव्या यष्टीवरती. टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर. अनुभवी तटस्थ पंच एमरोज अल्मेडा सरांचा इशारा. निर्विवादपणे चेंडू वाईड असल्याचा. अवांतर स्वरूपाची एकेरी धाव व त्या अवांतर स्वरूपाच्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक 15 धावा. ज्यावेळी आल्या आल्या पॅडल सूपचा फटका हा सजवायचा होता. मात्र आल्या पावली एका मोठ्या फटक्यानं स्वतःच्या खेळीला प्रारंभ करणं ही तेवढीशी सोपी बाब नसेल हे युवा अनुभवी गोलंदाज ललित एका योग्य टप्प्यावरच्या चेंडूने ठामपणे सांगतोय तो सुरेश रसम या फलंदाजांना. याही वेळी चेंडू योग्य टप्प्यावरचा अर्थातच उजव्या यष्टीवरती. परत एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजविताना थोडेसे अपयशी ठरतायत ते फलंदाज सुरेश रसम. निर्धाव चेंडू स्वरूप खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा 24 चेंडूंचा आणि सांघिक धाव फलकाचा विचार केला तर कुठेतरी गुणप्रभा रुसून बसलेले दिसतंय. आतापर्यंत 40+ मित्रमंडळ कणकवली क्रिकेट संघावरती जेमतेम 15 धावा धाव फलकावरती 24 चेंडूंच्या सांगते अखेरीस तब्बल 3 मोहरे हे गारत. अंतरिम षटकात गोलंदाजीसाठी सज्ज होतोय राजू अलव. वैयक्तिक पहिलं या ठिकाणी महत्वपूर्ण 5वं षटक पंचांच्या ठीक डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट.
ज्यावेळी अमोल यांच्या बॅटमधनं नेत्रदीपक असा फटका निघतोय व तो फटका थेट डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे निघतोय. खऱ्या अर्थानं जे फटके बिनीच्या प्राथमिक कालखंडात यायला हवे होते ते फटके विलंबाने येत आहेत. एकंदरीत यावेळी संधी मिळते अमोल यांना मोठा फटका टोलविण्याची. ती संधी वायानं जाऊ देता फटका थेट पोचविला जातोय तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. यावेळी उंचीची मर्यादा गाठणारा चेंडू, बिमर पद्धतीचा चेंडू, त्याहीपेक्षा एक धाव ही डिक्लेअर झोन मधील प्राप्त होत आहे. एकंदरीत 2 धावा व त्या 2 धावेच्या साथीनं सांघिक धावफलक मैदानावरती पोहोचतोय. तो अर्थातच 23 धावा धावफलकावरती. फ्री हिटची नामी संधी यावेळी अमोल या फलंदाजांना व त्या फ्री हिटच्या चेंडूवरती अमोल नेमक्या कोणत्या रीतीनं फटकेबाजी करतायत, टोलेजंग फटके टोलवित आहेत ते पाहणं असेल ते उत्सुकतेचं. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू, शॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, ऑन साईडला ड्राईव्हचा फटका हा सजवायचा होता. चेंडू बॅटला स्पर्श करतोय, सिली मिडॉनवरती राहतोय व जोपर्यंत वेगात गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत पोहोचेल अर्थातच राजू एकेरी धाव ही घेतली. फलंदाज अमोल यांनी स्वतःला स्ट्राईक पासून दूर ठेवलंय तर दुसऱ्या बाजूने स्ट्राईक घेऊ दिली जाते ती सुरेश रासम या फलंदाजांना. ओव्हर पिच फटका फसतोय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वरनं चेंडूपर्यंत पोहोचतोय. ऐन मोकेच्या क्षणी वज्रमुठीतनं चेंडू निसटतोय. क्षेत्ररक्षकांच्या एकेरी धावेची पावलं झटपट दुसऱ्या धावेकडे वळविली आहेत. जी 2 धावांची लहर मैदानावरती उठते त्या 2 धाव्यांच्या साथीनं सांघिक धावफलक मैदानावरती पोहोचतोय तो 26. यावेळी लोवर फुल टॉस डीप स्क्वेअर लेग वरती फटका हा सजविलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सूरज तैनात. जोपर्यंत सूरज दुसरा प्रयत्न चेंडूवरती आपला ताबा मिळवतोय, थेट फेक करतोय, मात्र ती फेक करण्यास विलंब होतोय, उशीर होतोय व तो विलंब दुसरी धाव निघण्यासाठी कारणीभूत ठरतोय. निघालेल्या 2 धाव्यांच्या साथीनं सांघिक धावफलक तब्बल 28 धावांना गवसणी घालतोय व जो धावफलक निच्चांक वाटत होता तो धावफलक आता वेगात पुढे सरकतोय. यावेळी अवांतर अतिरिक्त स्वरूपाचा इशारा एम्ब्रोज अल्मेडा सरांचा व त्या अवांतर एकेरी धावेने सांघिक धावफलक पोहोचतोय तो 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी स्लोवर 1 चेंज ऑफ द पेस. चेंडू मधल्या यष्टीवरती टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी चेंडू वळसा घेतोय व त्यानंतर निर्धाव चेंडूच्या साथीनं आता षटकातील नाममात्र अंतरिम चेंडू बाकी असेल तो गोलंदाज राजू यांचा सज्ज होत आहेत ओव्हर द विकेट. बॅक ऑफ द लेनचा चेंडू फटका सजविलाय विथ अलॉंग द कार्पेट. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरवरती. जोपर्यंत डीपचा खेळाडू हळूवार पावलांनी, मंदावलेल्या अशा पावलांनी चेंडूपर्यंत पोहोचेल. एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत, मात्र दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेत करताना कुठेतरी कमी पडते धावगती. अर्थातच या ठिकाणी सुरेश रासम यांची धावबाचा धोका त्यांना जाणवितोय आणि 31 धावा धावफलकावरती झळकविल्या जात आहेत. त्या प्रथम फलंदाजी करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात डावाच्या दुसऱ्या सत्राचा विचार केला तर 30 चेंडूत माफक अशा 32 धावांचं लक्ष हे गाठायचं आहे ते टेस्ट स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला. मतलब कभी कभी विवेक जी छोटा टार्गेट बड़ा लगता है, बड़ा टार्गेट छोटा लगता है. कंबर कसून गोलंदाजी करावी लागेल ती 40+ मित्रमंडळ कणकोली क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना. कारण अनुभव त्यांच्या पाठीशी, अनुभव त्यांच्या सोबतीला व त्या अनुभवाचा परिपूर्ण वापर करत यावेळी 32 धावांपासून रोखलं जात आहे की 32 धावांचा सहजी पाठलाग केला जातोय. विजयाची मुहूर्तमाळ नेमकी कोणत्या संघाच्या गळ्यात पडते व पराभवाचा आश्चर्यकारक कोणता धक्का कोणत्या संघाला पचवावा लागतोय हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. आमचे मित्रवर्य मॅन फ्रॉम शिवडाव अर्थात संदेश तांबे यांना मी मायक्रोफोन वरती निमंत्रित करतोय व काही क्षणांच्या क्षणिक अशा विश्रांतीसाठी मी मराठी समालोचक सागर कदम काही काळ काही वेळ आपली रजा घेतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज बदलतोय. आवाज असेल सर संदेश तांबे यांचा. तोपर्यंत ऐकूया डीजेचं एक सुमधुर संगीत. यस.
थँक्यू डेझी. प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीला आलाय. दोन संघाच्या दरम्यान एका साईड असेल 40+11 आणि त्याच्या विपक्ष खेळतोय तो यजमान कृष्णा 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 हे होऊ दे. प्रेझेंटेशन घेऊया ना. प्रेझेंटेशन घेऊया ना. सागर स्टार स्पोर्ट्स 11 ना. सागर सागर 10 10 10+. ए बाबू रुवा 10+ शिरवल. प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 5 षटकांमध्ये 31 धावांचा पल्ला गाठला. 3 गड्यांच्या मोबदल्यात 40+ संघानं आणि हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल तो विपक्ष खेळणाऱ्या अर्थातच 10+ शिरवल संघाला मर्यादित 5 षटकांमध्ये 32 धावांची आवश्यकता. यानंतर लगेचच या संपूर्ण टुर्नामेंटचा ग्रँड फिनाले अर्थातच महाअंतिम मुकाबला साई स्पोर्ट्स हरकुळ आणि त्याच्या विपक्ष असेल शिवान स्पोर्ट्स ओसरगाव. अंतिम महामुकाबला या स्पर्धेचा साई स्पोर्ट्स हरकुळ आणि त्याच्या विपक्ष असेल शिवान स्पोर्ट्स ओसरगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल हा सामना झाल्यानंतर लगेचच आपण आपले प्लेइंग 11 घेऊन मैदानामध्ये यायचंय. बरोबर ना. आपली संपूर्ण टीम घेऊन आपण मैदानामध्ये दाखल व्हायचंय. हा सामना झाल्यानंतर लगेचच मैदानामध्येच आपली नाणेफेक होईल. आखोटप्याचा चेंडू होता. सूर एक फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल करतोय आणि पहिल्या चेंडूवरती 32 धावांचा पाठलाग करताना आक्रमक फटका संदीप चव्हाणच्या बॅटमधनं 4 धावांसाठी. काय सुरुवात केली आहे बघा विवेक. आखोटप्याचा चेंडू होता ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा. पहिल्या चेंडूवरती कडा प्रहार आणि पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. 32 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बॉलर तयार. पुढचा चेंडू सूर एक फटका. या चेंडूवरती मिळतील 2 धावा. आणि मित्रांनो एक सूचना आहे बघा. रस्त्याच्या मधोमध कोणीतरी गाडी पार्क केली आहे. कृपया आपली गाडी पार्क करा, बाजूला पार्क करा. इतर गाड्यांना थोडासा अडथळा होतोय. आपली गाडी आपण बाजूला पार्क करा. ज्यांची कोणाची गाडी रस्त्याच्या मधोमध पार्क केलेली आहे प्लीज लक्ष द्या. पुन्हा एकदा आखूट डब्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेने कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये होईल का? यस होत आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या 8 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. काय सुरेख फलंदाजी या मैदानावरती संदीप चव्हाण या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीनं होताना पाहायला मिळते. या चेंडूवरती मिडॉनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव तर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतोय सफल. आणि या धावा रोखाव्या लागतील. जर या सामन्यामध्ये परती करायची असेल अर्थात या सामन्यावरती पकड करायची असेल तर या धावा या रोखाव्या लागतील 40+ संघाला. मात्र आतापर्यंत तरी सफल फलंदाजी या मैदानावरती साकारतोय संदीप चव्हाण. पुन्हा एकदा आता मात्र मिश्रण बघायला मिळतंय गोलंदाजी मध्ये. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता. चकवा देतोय बॅटर संदीप चव्हाण यांना आणि दरम्यान निर्धाव चेंडू दिशे सांगता होते. ओसूर एक चेंडू सूर एक कमबॅक. सलगच्या 2 चेंडूवरती या ठिकाणी बॅटर होतोय बीट आणि दरम्यान षटकाची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या होते 10 धावा. 32 धावांचा पाठलाग करताना राहिल्या शेवटचे 24 चेंडू. 10 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 24 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. पाहूया काही उलटफेर होईल का. प्रेक्षणीय लढत आहे त्यामुळे निश्चितच ही प्रेक्षणीय लढत देखील रोमहर्षक व्हावी अशी तमाम क्रिकेट रसिकांची निश्चितच अपेक्षा असेल, आशा असेल. आणि ती आशा या मैदानावरती सफल ठरेल का हे पाहणं देखील औत्सुक्याचं असेल. यापूर्वीचा रोमहर्षक सामना आपण पाहिलाय. 2 संघाच्या दरम्यान काटेकी टक्कर झाली होती आणि त्याच्या वरती त्या सामन्यात मजबूत पकड करत शिवांश 11 ओसरगाव संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. स्ट्राईक होते रोटेट. संदीप चव्हाण आतापर्यंत
ज्यानं या मैदानावरती सुरेख फलंदाजी केली आहे या सामन्यात ते येतात स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, चेंडू जातो स्क्वेअर लिगच्या दिशेने. शॉर्ट स्क्वेअर लिगला फील्ड केला जातोय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये होत आहे, कारण फिल्डर कडून होत आहे थोडंसं फंबल आणि याची बदलत 2 धावा आरामात मुकम्मल केल्या जातात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती लागते. बिना गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावर. रवी ठाकूर यांचा पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवलाय. 1 धाव तर निश्चितपणे मिळेल आणि एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. 32 धावांचा पाठलाग करतोय दुसऱ्या इनिंग मध्ये. सुरेख गोलंदाजी, आता मात्र सुरेख गोलंदाजी मधलं मिश्रण आपल्याला पाहायला मिळते. रवी यांच्या अप्रतिम चेंडू, दीर्घाव चेंडून चेंडूची होते समाप्ती. सुरेख फटका, पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, डी झोनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. एकेरी धावेचे रूपांतर दुहेरी धावेमध्ये झालंय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 16 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने होतोय, बघूया. नकार देतो स्ट्रायकर यांचा फलंदाज. बॅटर ललित आणि पिता पुत्राची ही जोडी आहे, बघा काय जोडी जमली आहे या मैदानावरती आपल्या संघासाठी. 10+11 शिरवल. हा चेंडू सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक रवी यांचं. दरम्यान या षटकाची देखील होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ मागे पडतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 32 धावांचा पाठलाग करताना 16 धावा धावफलकावरती. याचाच अर्थ काय तर अजून 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडू मध्ये हा सामना जिंकण्याकरता 10+11 शिरवल संघासाठी 16 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉलरांचं नाव विचार. आता सुरेश रासम असेल पहिल्या बॉलर. पहिलं वेगळं होतं, त्याच म्हणतो मी तुमका. गोलंदाजीमध्ये होत आहे परिवर्तन. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक मोठं नाव अर्थात सुरेश रासम. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सुरेख फटका, मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव तर मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होईल का सफल? यस होतोय. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने येतोय थ्रो, मात्र तोपर्यंत ललित आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, मात्र नो चान्स. 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या 18 धावा. 2.1 षटकांचा खेळ झालाय समाप्त. याचाच अर्थ अजूनही 17 चेंडूचा खेळ असेल बाकी. बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवाला आयोजित मर्यादित षटकांची ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अंतिम सत्राकडे वळते. महाअंतिम मुकाबला काही वेळातच आपल्या नजरेसमोर आपण पाहणार आहात. हा चेंडू उंच उचललाय, बघूया सेल होतोय का. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये निश्चितपणे होईल. यस 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 20 धावा. बिना गड्याच्या मोबदल्यात पिता पुत्राची जोडी या मैदानावरती जमते आणि 10+11 शिरवलचा संघ थोडासा हावी होतोय. 40+ संघाच्या विरोधात. या चेंडूवरती पाहूया यष्टीरक्षकानं डिरेक्ट हिट केली आहे, मात्र बघूया बॅटर आउट आहे की नाही. यासाठी 3rd अंपायर कडे डिसिजन आलाय, बघूया काय होतंय. 3rd अंपायर सुशील शेडगे सर आपल्याला निर्णय कळवतील. पाहूया काय होतंय.
निर्धाव चेंडू चेंडूची होते समाप्ती. दरम्यान विनंती असेल हा चेंडू उंच उचललाय आणि विकेट किपर स्वतः चेंडू खाली येत आहे. दरम्यान विकेटचं होत पतन. यापूर्वीच्या चेंडूवरती संधी होती की काय असं वाटलं होतं, मात्र नाही, ती संधी गमावली होती. या चेंडूवरती मात्र संदीप चव्हाण माघारी परततील. न्यू बॅटर मैदानामध्ये डॉक्टर घाडी. तोपर्यंत ऐकूयात डीजेचं संगीत. वैयक्तिक 17 वर चेंडू मध्ये 17 धावांची खेळी करत माघारी परत आहे संदीप चव्हाण. टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि या मैदानावरती ज्यांनी बहारदार खेळ केलाय. जिल्हा खेळा काय म्हणून चांगलं मग जिल्हा किती जास्त स्ट्राईक तू काय प्रदीप रासमचा पुढचा चेंडू. हा बॅक टू बॅक विकेट आहे का? यस आहे. डॉक्टरची खेळी देखील येते संपुष्टात. डॉक्टर घाडी बॅक टू द पॅव्हिलियन. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा हादरा आणि काय गोलंदाजी आहे बघा सुरेश रासम यांच्या सलग 2 चेंडूवरती 2 मोहरे गारद 10+11 संघाचे. आणि जर हॅट्रिक नोंदवली सुरेश रासम यांनी तर त्यांच्या हॅट्रिक साठी सन्माननीय दळवी साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. पाहूया हॅट्रिक होते का न्यू बॅटर मैदानामध्ये. रमेश चव्हाण बॅटर रमेश चव्हाण मैदानामध्ये आणि हॅट्रिकची सुवर्ण संधी सुरेश रासम यांच्यासाठी. ओ चेंडू तटवून काढलाय. जिल्हा बँक संचालक समीरजी सावंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. स्पर्धेदरम्यान समीरजी सावंत साहेब जिल्हा बँक संचालक यांचं आगमन होतं. विनंती असेल आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हा. भालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवलच्या वतीनं आपले मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हा. दरम्यान निर्धाव चेंडूनं या चेंडूची होते समाप्ती. षटक संपते. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. शिरवल प्रीमियर लीग अर्थात SPL 2026 हा क्रिकेटचा महाथरार आणि या महाथरारामध्ये या रोमहर्षक लढतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य आदरणीय लऊ तांबेसर यांचं आगमन होतं. त्यांचं देखील मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण विचारपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. अनेक मान्यवरांची मांदियाळी या शेवटच्या सत्रात या मैदानावरती पाहायला मिळते. अर्थातच पॅव्हिलियन मध्ये बरेचसे मान्यवर स्थानापन्न होत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. बारा चेंडू 12 धावांची गरज. पहिला चेंडू अमोलजी बॉलर कोण अपसिकच्या बाहेर. वाईट चेंडूचा येतोय इशारा. 12 चेंडू 11 धावांची गरज. सोरेख चेंडू होता तटवून काढलाय. सिलिमिड ऑनच्या दिशेने चेंडू साधतोय. 1 धाव तर निश्चितपणे मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या होते 22 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा धावफलकावरती लागतात. शिल्लक राहिला 11 चेंडूचा खेळ आणि 11 चेंडू मध्ये हा सामना जिंकण्याकरता अर्थात प्रेक्षणीय लढत जिंकण्यासाठी 10+11 शिरवल संघाला 10 धावांची गरज. आणि स्वतः कर्णधार मैदानामध्ये स्ट्रायकर यांच्या दिशेने पाहायला मिळतात रमेश चव्हाण. अकरा चेंडू 10 धावांची आवश्यकता. शिरवल प्रीमियर लीग एक्झिबिशन मॅच 40+ विपक्ष 10+11 शिरवल. सूर्य चेंडू ब्लान्स केलाय. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. 1च धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या होते 23 धावा. आवश्यकता असेल अजूनही 9 धावांची.
10 चेंडू 9 धावांची गरज. सामना यापूर्वीचा जो आपण पाहिलाय रोमहर्षक तशा पद्धतीचा सामना होईल का हे पाहणं देखील औत्सुक्याचं असेल आणि सामना रोमहर्षक व्हावा अशी तर तमाम क्रिकेट रसिकांची अपेक्षा देखील असेल. ओ सूर एक फटका ललितचा, बघूया झेल होतोय का. या झेल होतोय आणि ललितची विकेट या ठिकाणी मिळते ते 40+ संघाला. ललित बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये येईल तोपर्यंत ऐकूयात डीजेचं संगीत. साऊंड ऑन कर, साऊंड ऑन कर, साऊंड ऑन कर. न्यू बॅटर मैदानात स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटर चिराग तयार. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. काही उलटफेर होईल का. 40+ संघ कमबॅक करेल का की मग 10+11 शिरवल संघ विजयी होईल. काय होतंय पाहूयात उर्वरित चेंडूवरती. पुण्याचा फटका फासलाय का या साडी सूर एक झेल. सिलिमिड ऑफच्या दिशेने काय फिल्डिंग झाली आहे बघा. अप्रतिम झेल मुळे माघारी परतावं लागेल. चिराग बॅक टू द पॅव्हिलियन. बॅक टू बॅक येतोय विकेट आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल बॉलरसाठी. हॅट्रिक साठी सन्माननीय दळवे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. आणि आता जो झेल टिपलाय त्या झेल साठी अर्थातच त्या कॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे सन्माननीय दळवे साहेब यांच्याकडनं. 8 बॉल 9 पाहिजे. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आणि बॉलरकडे संधी आहे हॅट्रिक घेण्याची आहे. बॅटर कोण आहे? न्यू बॅटर राहुल अंगणे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. कोणाकडून आहे? राजू आलव यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. बघूया 40+11 विपक्ष 10+11 शिरवल महा मुकाबला एक्झिबिशन मॅच. सूर चेंडू ओळ बॉल आणि या तिसऱ्या चेंडूवरती हॅट्रिक सफल. बरोबर ना? सफल झाली आहे आणि दळवे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं होतं. त्या पारितोषिकाचे मानकरी ठरतायत मिस्टर अमोल. अमोल यांना 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दळवे साहेब यांच्याकडनं जाहीर होत आहे. खूप खूप अभिनंदन. आणि काय एक्झिबिशन मॅच झाली आहे बघा. राहिले शिल्लक 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता आणि न्यू बॅटर मैदानात मिस्टर कृष्णा चव्हाण या स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीप चव्हाण आणि कृष्णा चव्हाण यांचा हा संघ अर्थातच 10+11 शिरवल संघ जो की उभा ठाकलाय आमने सामने 40+11 कडकवली संघाच्या विरोधात. 7 चेंडू 8 धावांची गरज आणि 7 चेंडू 8 धावा होतील का ही रोमहर्षक लढत. 7 बॉल 8 पाहिजे. येस या ठिकाणी 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 9 धावांची गरज. सात चेंडू 9 धावांची आवश्यकता आणि पाहूया बॅटर मैदानात मिस्टर कृष्णा चव्हाण आणि ज्यांच्या बॅटमध्ये ती क्षमता आहे. कृष्णानं असे बरेचसे चढ उतार त्याच्या लाईफ मध्ये पाहिलेत क्रिकेटमध्ये.
क्रिकेटच्या मैदानावरती अशा बऱ्याचशा लढती त्यानं जिंकवल्यात आपल्या संघाला. आणि आतापर्यंत भालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवलची धुरा या दोन्ही धुरंधरांनी सांभाळली, अर्थातच संदीप चव्हाण आणि कृष्णा चव्हाण यांनी. आणि या सामन्यात देखील तो तजुर्बा घेऊन, तो अनुभव घेऊन सिद्ध करावा लागेल स्वतःला. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर अमोलची तयार. हॅट्रिक नोंदवली आहे या रोमहर्षक सामन्यात. पहिली हॅट्रिक अर्थातच अमोलजी यांच्या नावावर. हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जाईल. एकच धाव. डी झोन मध्ये चेंडू जातोय आणि दरम्यान षटकाची होते समाप्ती. 4 षटकांचा खेळ मागे पडतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना 10+11 शिरवल संघाची धावसंख्या 24 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात राहिले शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 8 धावांची. 6 चेंडू 8 धावांची गरज. मॅच इज ऑन. पाहूया कोणता संघ विजयी होईल. सुरुवातीला जेव्हा धावसंख्या कमी होते 40+11 संघाची, त्यावेळेस असं वाटलं होतं की हा बी होतोय की काय 10+11 संघ शिरवलचा संघ. मात्र जर अनुभव पाहिला तर दांडगा अनुभव 40+ संघाचा दाखल आहे. त्यामुळे आपल्या अनुभवाच्या बळावर कोणत्याही परिस्थितीत सामना सोडायचा नाही या जिद्दीनं निश्चितपणे 40+ संघ अर्थात कणकवलीचा हा संघ खेळताना पाहायला मिळेल आणि त्याच्या विपक्ष तोडीस तोड टक्कर देताना पाहायला मिळेल तो 10+11 शिरवल. काटेकी टक्कर, मैदानी जंग. 6 चेंडू 8 धावांचा महाथरार. आणि गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं शेवटचं अंतिम षटक अर्थातच मिस्टर सुरेश रासमीजन बॉलिंग मार्क. स्ट्रायकर यांच्या दिशेने द कॅप्टन रमेश चव्हाण. स्ट्रायकर यांच्या दिशेने रमेश चव्हाण, नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने कृष्णा चव्हाण आणि गोलंदाजी मार्कवर सुरेश रासम. बॅट वर्सेस बॉल अशी ही लढत. कोणता संघ विजयी होईल पाहूया. 10+11 किंवा 40+ कणकवली. येस, हा चेंडू सुरेख चेंडू पहिल्या चेंडूवरती बीट केलंय बघा. काय गोलंदाजी आहे बघा. यापूर्वीच्या षटकात अमोल यांची करामत, त्यापूर्वीच्या षटकात सुरेश रासम यांच्या सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. नंतरच्या षटकात अमोलजींनी तीच करामत केली आहे आणि या षटकात सुरेश रासम यांची सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. वॉट अ बॉल, वॉट अ डिलिव्हरी. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न असफल असेल कारण स्ट्रायकर यांचा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग लाईनला पोहोचू शकत नाहीये. रमेश चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. राहिले शेवटचे 4 चेंडू बाकी आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावांची गरज. शिरवल प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम अंतिम क्षणाकडे आपण वाटचाल करतोय. या स्पर्धेचा महामुकाबला ग्रँड फिनाली काही वेळातच आपल्या समोर येते. साई स्पोर्ट्स हरकुळ आणि त्याचे विपक्ष असेल शिवान स्पोर्ट्स ओसरगाव या 2 संघाच्या दरम्यान त्यापूर्वी एक्झिबिशन मॅच आपण सर्वजण अनुभवतोय. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. ब्लान्स केला चेंडू जातो स्क्वेअर, शॉर्ट स्क्वेअर लेगला. एकच धाव या चेंडूवरती मिळू शकेल. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने अयशस्वी प्रयत्न असेल कृष्णा चव्हाण यांचा आणि दरम्यान बॅटरला माघारी परतावं लागेल. आता कोणता बॅटर माघारी येतोय हे पंचांचा डिसिजन असेल. अंपायर तुमच्याकडे येईल असं वाटतं माका. ह्योच आउट. कृष्ण नाही आउट. तो पहिली कृष्णन बॅट टेकवली नंतर त्याने टेकवली. काय माहिती नाही. इलो बाहेर आणि यस यांना मैदान सोडावं लागेल. ऐन मोक्याच्या क्षणी या ठिकाणी कृष्णाचा विकेट मिळणं हे विजयाचे संकेत आहेत की काय 40+11 संघासाठी हे पाहणं देखील औत्सुक्याचं असेल. कृष्णा चव्हाण यांची खेळी येते संपुष्टात आणि दरम्यान न्यू बॅटर जाईल मैदानात राजू आलव. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता.
सुरेश रासमीजन बॉलिंग मार्क. 3 चेंडू 7 धावांची गरज. आखूड डब्याचा चेंडू होता. काय गोलंदाजी केली बघा. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा या मैदानावरती पेश केलाय. 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता होती विवेक, आणि त्या सिच्युएशन मधून सामना आणलाय. 2 चेंडू आणि आवश्यकता असेल अजूनही हा सामना जिंकण्याकरता. 7 धावांची हा चेंडू उचललाय. 1 धाव तर निश्चितपणे मिळेल. आता समीकरण येतं 1 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्याकरता 6 धावांची आवश्यकता. एक्झिबिशन मॅच शिरवल प्रीमियर लीग 2026 हा क्रिकेट महासंग्राम महाअंतिम मुकाबला काही वेळातच आपल्या समोर घेतोय. साई स्पोर्ट्स सर्कल आणि त्याच्या विपक्ष असेल शिवान स्पोर्ट्स ओसरगाव, आणि त्यापूर्वी हा रोमहर्षक महामुकाबला अर्थातच एक्झिबिशन मॅच आपण अनुभवतोय. 2 संघाच्या दरम्यान 40+11 कणकवली आणि त्याचा विपक्ष खेळतोय 10+11 शिरवल. एलेक्स अकॅडमीचे सर्व आदरणीय वीरेंची गायकवाड यांचं आगमन होत आहे. त्यांचं मनस्वी हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हा आणि या चेंडूसह या सामन्याच्या विजयावरती शिक्कामोर्तब करतोय तो 40+11 कणकवलीचा संघ बाजी मारतोय आणि मात देतोय 10+11 शिरवल संघाला. आपला अनुभवी खेळ या मैदानावरती साकारत अतिशय यशस्वीरित्या या सामन्यावरती मजबूत पकड करतोय तो 40+11 चा संघ विजय संपादन करतोय. आणि यानंतर काही वेळातच महाअंतिम मुकाबला आपल्या समोर येतोय. साई स्पोर्ट्स सर्कल वर्सेस शिवान स्पोर्ट्स ओसरगाव. तोपर्यंत ऐकूया विवेक परब यांचा आवाज. मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये महाअंतिम मुकाबला निश्चितच सुरू होतोय. मात्र आमच्या व्यासपीठावर आमच्यासोबत जोडले गेलेले जिल्हा बँक संचालक सन्माननीय समीर